नमस्कार, मी शुभदा घोसाळकर. आपल्या सर्वांचं स्मितरंग या आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोदक उकडीचे, परंतु गुलकंद आणि गुलाबी मोदक असणार आहेत आपले ते. त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे म्हणजे तांदळाचं पीठ, मीठ, हे आहे गुलकंद, थोडीशी साखर, खोवलेलं नारळ आणि आहे तेल. आणि जे सिक्रेट आहे गुलाबी रंग देणारं ते पुढे आपण पाहणारच आहोत. तर प्रथम आपण बनवणार आहोत ते म्हणजे उकड बनवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर पातेल्यात पिठाच्या समप्रमाणात आपण पाणी घेणार आहोत. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे मीठ. मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यात तेलही घालून घ्यायचं आहे. पाण्यावरती जास्त घालायचं नाही आहे, पण घालायचं आहे 1 चमचा. आणि त्यानंतर येणार आहे गुलाबी पारी करणारं रोज सिरप, जे सिक्रेट म्हटलं होतं मी. ते तुम्ही किती घालायचं ते तुमच्या अंदाजावर आहे, कारण गुलाबी रंगाची कोणती छटा तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही ते घालायचं आहे. मी 2 चमचे वापरले, तुम्ही जास्तही वापरू शकता. ते पूर्ण ढवळून त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला इथे आपण मिक्स करणार आहोत ते म्हणजे तांदळाचं पीठ. हे पूर्ण आपण रोज सिरप जितकं हवं त्यानुसार आपल्याला घेऊन आपण आता इथे आपण तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत. तांदळाचं पीठ घातल्यानंतर लागलीच चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. खाली गॅस बंद करायचा आहे आणि ते पूर्णपणे त्या उकळत्या पाण्यामध्ये पीठ मिक्स होईल याप्रमाणे ते ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेतल्यानंतर त्यात गुठळी राहता कामा नये हे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे झाल्यानंतर चमच्याचं पूर्ण पीठ काढून घेऊन त्यावर आपण ठेवणार आहोत ते म्हणजे झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं त्याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आतलं मोदकातलं सारण बनवून घेऊया. कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपण कढई तापल्यावर घालणार आहोत ओलं खोबरं. आपण जे पाटीमध्ये घेतलेलं आहे काढून ते खोबरं आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि त्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे साखर घालणार आहोत. गूळ आपण नेहमी घालतो तेव्हा त्या गूळ विरघळताना त्यामध्ये खोबरं थोडंसं शिजलं जातं. तसं इथे थोडीशी साखर घातली आहे की जेणेकरून साखरेचा जो काही पाक होणार त्याच्यामध्ये ते नारळ थोडासा तो मऊ पडला पाहिजे. त्याप्रमाणे आपण ते ढवळून घेऊन आपल्याला ते साखर विरघळून घ्यायची आहे. चवीनुसार याच्यातही आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालूनही आपण ते पूर्ण मिक्स केल्यानंतर येणारा आहे ते म्हणजे आपल्या चवीनुसार गुलकंद. गुलकंदाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. ते तुमच्या गोडीप्रमाणे, तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे ते गुलकंद घ्या. इथे मी 3 चमचे गुलकंद घेतलं होतं. तुम्ही 4 चमचेही घेऊ शकता. ते तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही ते चवीप्रमाणे ते घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून पूर्ण ते सगळ्या खोबऱ्याला लागेल अशा प्रकारे मिक्स करून त्याला आपण ढवळून पूर्ण घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि 2 मिनटं त्याला आपण वाफ काढून द्यायची आहे, कारण तो आतलं खोबरं आहे थोडंसं मऊ पडलं पाहिजे त्यासाठी, नाहीतर मग ते चरचरीत लागणार. आता इथे आपण आपली उकड बघायची आहे. ती मळून घेण्यासाठी आपल्याला तिला झाकण काढून त्यातलं जमा झालेलं पाणी ताटामधलं हे त्यातच काढून घ्यायचं आणि त्याच ताटामध्ये आपण ती उकड मळून घ्यायची आहे. म्हणजे ते जे पाणी असेल ते त्यालाच लागेल. आणि उकडीमध्ये गुठळ्या नाही म्हटलं तरी केव्हा तरी राहतात, तर त्या मोडून घेण्यासाठी हे पीठ, आणि पीठ गरम असतं, हात भाजू नये म्हणून हे छोटीशी ही ट्रिक आहे. तुम्ही वाटी किंवा पेल्याने असं आतल्या त्या गुठळ्या आपण मोडून घेऊन चांगल्या प्रकारे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला ज्या साईजचे मोदक बनवायचे त्या साईजचे प्रमाणे थोडेसे गोळे बनवून घेऊ शकतो आपण. आणि ते थोडं झाकून ठेवायचं आहे, कारण तांदळाचं पीठ हे सुकतं. सुकं पीठ घेऊन आपण त्याचं पापड लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊन एक पापड तयार करून आपल्या तळ हातावर घेऊन त्याला आता कळ्या पाडायच्या आहेत. ह्या इथे दिसतात त्याप्रमाणे तुम्ही एक बोट आतल्या साईडला घेऊन मागे 2 बोटांच्या चिमटीमध्ये, अंगठ्या आणि चिमटीमध्ये घेऊन अशा प्रकारे कळ्या पडायच्या. जितक्या कळ्या आपल्या जास्त येतील तितका तो मोदक जास्त सुबक दिसतो. म्हणून जवळजवळ कळ्या पडण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात हे सगळं सरावाने होतं, त्यामुळे हळूहळू ते
येणार, अंगवळणी पडतं. प्रत्येक वेळी आपला प्रयत्न ठेवायचा की एक कळी कशी जास्त येईल, त्याप्रमाणे मग ते होऊन जातं. नंतर त्यात सारण भरून, सारण जितकं जास्त भराल तेवढा तो टपोरा आणि चांगला भरीव वाटतो. त्याप्रमाणे आपल्याला जितकं हवं त्याप्रमाणे ते सारण भरून घ्यायचं आहे. आणि मग अंगठा आणि अंगठाच्या शेजारच्या बोटाने त्याला आपण असं आवळत यायचं आहे आणि ते मिटवून घ्यायचे आहे सगळ्या. आणि वरती आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हा तयार होतो आपला मोदक. आता मोदक सगळे तयार झालेलेच आहेत. आपण पाणी उकळायला ठेवलं होतं साईडला, ते पाहूया कितपत झालं आहे. आणि मग मोदक त्यात आपण ठेवून देऊया उकळण्यासाठी. 10 ते 12 मिनटं आपण ठेवायचं आहे, कारण पीठ चांगलं उकळलं असेल तर अगदी 15 मिनटं ठेवण्याची पण कधी कधी गरज भासत नाही. त्याप्रमाणे पाहूया 12 मिनटं होऊन गेली आहेत. छानपैकी वाफ अगदी दिसते आहे, छान वाफवले गेले आहेत मोदक आपले. आणि अशा प्रकारे आपले हे गुलाबी गुलकंद मोदक बाप्पावरच्या प्रेमासाठी तयार केलेले तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तुम्हीही करा आणि चाखून मला चव सांगा कशी झालेत. मऊ आणि लुसलुशीत नक्कीच होणार.